नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटत आहे. आपण पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागामध्ये ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. मराठवाड्यामध्ये नांदेडपर्यंत सुद्धा ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. तसंच आपण परभणी, हिंगोली हा जो काही भाग बघितला तर या भागातही आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटत आहे. आज विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आणि आज विदर्भामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता दिसत आहे. खास करून चंद्रपूर, गडचिरोली या भागांना मध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याच्या विजेच्या कडकडाटासह जर की अनुकूल वातावरण असला तर या भागामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. या संदर्भातला डिटेलमध्ये अंदाज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपण हवामान प्रणाली संदर्भात तुम्हाला सांगितलं तर इकडे दक्षिण राजस्थान पासून तर छत्तीसगडचा उत्तर भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन सध्या राजस्थानच्या भागावर बनलेला आहे. दरम्यान त्याला हरियाणाला साठलेल्या भागामध्ये आणि मध्य प्रदेशच्या सेंट्रल भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. इकडे उत्तर प्रदेशच्या पूर्वी आणि पश्चिम दोन्ही भागामध्ये एक एक सायक्लोनिक सर्क्युलेशन्स बनलेले आहेत. इकडे असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि हिमालयाच्या भागावर सध्या एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेला आहे मागच्या 24 तासांमध्ये. या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये एक ट्रफ बनलेली आहे आणि या ट्रफमुळेच महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून पाऊस पडत आहे आणि काही भागांमध्ये गारपीट सुद्धा पाहायला भेटत आहे. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली महाराष्ट्राची जर आपण सॅटेलाईट इमेज झूम करून तुम्हाला दाखवली तर पाहू शकता तुम्ही महाराष्ट्रातील पूर्वी भागामध्ये दरम्यान इथे पूर्वी विदर्भाचा भाग जो आहे यामध्ये आपल्याला ढगाळलेलं वातावरण दिसत आहे आणि काही काही भागामध्ये हलकेसे पावसाचे थेंब सुद्धा पाहायला भेटत असतील. आणि रात्री उशिरा आपल्याला काही आपल्या शेतकरी बांधवांना कमेंट्स केलेले आहेत की चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही आहेत या भागांमध्ये रात्री उशिरा जबरदस्त पाऊस झालेला आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा विजेच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे. काल रात्री उशिरा जर की तुमच्या भागामध्ये सुद्धा पाऊस झाला असेल आणि काल मागच्या 24 तासांमध्ये जर तुमच्या भागामध्ये गारपिटीसह पाऊस झाला असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळू शकता, जेणेकरून मला पण कळेल की राज्यामध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये हा पाऊस पडत आहे. आणि आपण जर इथे जर बघितलं तर मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. हिंगोलीपासून परभणी आणि इथे नांदेडच्या भागापर्यंत ढगाळलेलं वातावरण आपल्याला दिसत आहे. बाकी इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये काही उंचीवरचे ढग सक्रिय आपल्याला दिसत आहेत. बाकी जे दाट ढग जे की जमिनीवरून किमान 5 ते 6 किलोमीटरवरच्या उंचीवर जे बनलेले आहेत ते सध्या आता विदर्भातील पूर्वी भागामध्ये बनलेले आहेत. आज दुपारनंतर राज्यामध्ये अनेक भागामध्ये हवामानात बदल घडणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या हे ढग आपल्याला दुपारनंतर यांचं सक्रियता पाहायला भेटणार आहे आणि विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे. जसं तापमान वाढतो तर कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स हे डेव्हलप होणं सुरू होतो आणि कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स काय असतात, जमिनीवरून किमान 1 किलोमीटरपासून तर 15 किलोमीटर ते 20 किलोमीटरपर्यंत हे कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स बनणं सुरू होतात. 1 किलोमीटरपासून तर 15 ते 20 किलोमीटरचा उंचीपर्यंत हे बनतात. तर यामुळे काय असतं की यामध्ये दाट हे ढग असतात आणि या ढगांपासून कधीकधी आपल्याला गारपीट, वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला भेटतो. यांना कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स म्हणतात आणि हे दुपारनंतरच आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो. जसंच त्या भागामध्ये त्याचा वातावरणावर अवलंबून असतो. वातावरणामध्ये जर उष्णता जास्त असेल, ह्युमिडिटी जास्त असेल तर त्या भागामध्ये गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. तर याची खबरदारी घ्या, कारण आज दिवसभरामध्ये आणि उद्या दिवसभरामध्ये अशी परिस्थिती राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते. मित्रांनो, विंडीचा ECMF WFचा जर आपण दिवसभराचा मॉडेल तुम्हाला सांगितलं आणि यानुसार जर तुम्हाला पावसाचा अंदाज दिला तर ECMF WFचा मॉडेल आपल्याला पुण्यापर्यंत पाऊस होताना दिसणार आहे असं परिस्थिती दाखवत आहे. पुणे तसंच इकडे जर आपण कोल्हापूरचा भाग बघितला तर कोल्हापूरमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आहे. लातूरमध्येही आजही पाऊस होण्याचा अंदाज आहे. मागच्या 24 तासांमध्ये आपण हे बरेचसे असे बातम्या ऐकल्या आहेत की लातूरच्या भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये, लातूरच्या आसपासच्या भागामध्ये गारपीट झालेली आहे. जर हे खरं आहे तर निश्चितपणे आजही लातूरच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे.
तर आपण जर इथे बघितलं अरवीच्या भागामध्ये, पुसादच्या भागामध्ये आणि पांघरखेड्याच्या भागामध्ये, तर या भागातही आज पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा जो काही विदर्भाचा भाग आहे यामध्ये अशी परिस्थिती दिसत आहे. नागपूरमध्येही आज पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. उमरेड आणि चिमूर हा जो काही या भागामध्येही पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. हिंगणघाटच्या भागामध्येही पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. आपण जर दुपारनंतरची परिस्थितीमध्ये बघितलं तर आपल्याला दुपारनंतर किंवा संध्याकाळी उशिरा आपल्याला अशी परिस्थिती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दिसत आहे आणि काही तालुक्यांमध्ये गारपीटसुद्धा आज आपल्याला पाहायला भेटू शकते. अशी परिस्थिती सध्या विंडीचा ECMFWFचा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. आणि उद्यासुद्धा जर आपण उद्याचाही अंदाजा तुम्हाला दिला तर उद्याच्या अंदाजामध्ये सुद्धा आपल्याला इकडे विदर्भाच्या भागामध्ये आपल्या पाऊस होताना दिसणार आहे, असं हा विंडीचा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. कारंजा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, तसंच इकडे पाबलखेडा, इकडे उमरखेड, नांदेड, जे की आणखी जर आपण इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला तर कोल्हापूर, इसे सर्व जिल्हे आहेत आणि हे तालुके आहेत, यामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पडणार आहे. असं नाही की सर्वच भागामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पाऊस खूप जास्त पडणार आहे. याचा जास्त परिणाम दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये जास्त दिसत आहे आपल्याला. आणि पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये दरम्यान 20 तारखेच्या आसपास याचा परिणाम जास्त असणार आहे असं आपल्याला चित्रित होत आहे. आणि पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा गारपीट होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे पुढच्या 3 दिवसांमध्ये. वाशिमपासून यवतमाळपर्यंत, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते आणि यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. आणि या पावसामुळे रब्बी पिकांना आणि जे आता येणाऱ्या दिवसामध्ये आंब्याचा जो बार आहे याचा सुद्धा यामध्ये नुकसान होऊ शकते. जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल तुम्हाला दाखवला तर न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये सुद्धा आज राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळताना दिसू शकते. काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते. खास करून इकडे विदर्भाच्या भागामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे नांदेड, लातूर, तसंच इकडे धाराशिव आणि इकडे सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये आज गारपीट होण्याची दाट शक्यता दिसत आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या भागात सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही पाऊस होणार आहे. इकडे यवतमाळ आणि वर्ध्यामध्येही पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. स्थानिक वातावरण जर अनुकूल असला, ह्युमिडिटी जर अधिक प्रमाणात असली तर या भागामध्ये गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते. तर निश्चितपणे आज दिवसभरामध्ये राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे तर कोल्हापूर पासून सांगली, सोलापूर, लातूर आणि इकडे बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह तर गारपीट होण्याची शक्यता अधिक प्रमाणात आपल्याला दिसत आहे. या भागामध्ये लोकांनी काळजी घ्यावी आणि विशेष करून विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये या जिल्ह्यांमध्ये विशेष करून गारपीट होण्याची दाट शक्यता दिसत आहे. अधिक प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये असणार आहे. इकडे जर मराठवाड्यामध्ये बघितलं तर परभणी, नांदेड आणि लातूर या भागामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच विजेच्या कडकडाटासह 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि इकडे वाशिमचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. आणि हा पाऊस या भागामध्ये तुरळक ठिकाणी पडणार आहे आणि जर स्थानिक वातावरण अनुकूल असला तर या भागामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता असणार आहे. तसंच आपण जर उरलेला महाराष्ट्राचा भाग बघितला तर उरलेला महाराष्ट्राच्या भागामध्ये दरम्यान पुण्याचा उत्तर भाग, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा उत्तर भाग आणि इकडे नंदुरबार, धुळे या भागामध्ये जर की वातावरण अनुकूल असला तर विजेच्या कडकडाटासह या भागातही पाऊस होण्याचा अंदाजा आज दिवसभरांमध्ये असणार आहे. तुरळक ठिकाणी कारण मॉइश्चर फ्लो या भागामध्येही वाढलेला आहे आणि या भागातही दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह काही भागामध्ये हलकी जर वातावरण अनुकूल असला तर हलकी गारपीट सुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते. एकंदरीतच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे एक मात्र चांगलं परिणाम होणार आहे कारण तापमान हे कमी होणार आहेत. राज्यातील बहुतांश भागामधून तापमान कमी होणार आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील किमान तापमान आणि अधिक तापमान हे दोन्हीही कमी होताना आपल्याला दिसणार आहेत. तर याचं चांगलं परिणाम सध्या शहरातले नागरिकांना दिसत आहे आणि सध्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी
हा पाऊस धोकादायकच दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.